की तुमचं रिअल लर्निंग चालू होतं ज्यावेळेस आपलं कॉलेज संपतं त्यावेळेस. कारण की आपण त्यावेळेस रिअल लाईफ मध्ये आलेलो असतो. आणि तिथं खरं जीवन आयुष्य जे आपल्याला धडे देतं ना मित्रांनो, ते फार जबरदस्त लेसन्स असतात. ते फार जबरदस्त लेसन्स असतात. आणि एकच सांगायचंय की तुम्ही कमकुवत नाही किंवा तुम्ही वीक नाहीये, तुम्ही स्ट्रॉंग आहात. पण बऱ्याच वेळा आपण या गोष्टी विसरून जातो. आपल्याला आपण फिअरफुल लाईफ जगतो आयुष्यभरामध्ये, खूप भीतीने लाईफ जगतो, खूप फिअरफुल लाईफ जगतो. तर आपल्याला तसं जगायची गरज नाही मित्रांनो. आपण खूप चांगलं स्ट्रॉंग कॉन्फिडंट लाईफ जगू शकतो. देवाने आपल्याला खूप पोटेन्शियल दिलेलं आहे. पण त्याच्यावरती आहे ना अशी एक म्हणजे माती साचल्यासारखं झालेलं आहे. ते असं दबल्यासारखं झालेलं आहे खाली. मित्रांनो त्याचं वेबिनार पण मी घेतो की बाबा आपल्याला आपल्याला असं वाटतं की आपल्याला लाईफ ट्रान्सफॉर्म करायचं. पण ते ट्रान्सफॉर्मेशन आहे ना इनर ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे किंवा स्वतःमधून ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. लाईफ ट्रान्सफॉर्म करण्याच्या अगोदर आपल्याला सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल. आपल्याला स्वतःला बदलावं लागेल. व्हिडिओच्या खाली जी पहिली कॉमेंट आहे, पिंड केलेली ती कॉमेंट आहे, पहिली कॉमेंट आहे, तिथे एक तुम्हाला लिंक दिसेल. त्या लिंक वरती तुम्ही क्लिक करा आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. पण मला एकच सांगायचं, तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला वेबिनारचे अपडेट्स मिळतील. पण एकच सांगायचंय की हे लाईफ खूप सुंदर आहे, खूप ब्युटिफुल आहे. आणि याला अजून खूप ब्युटिफुल बनवायचं असेल आपल्याला, तर आपल्याला स्वतःवरती काम करावं लागेल मित्रांनो. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला जखडून ठेवतात, लिमिटिंग बिलीफ्स आहेत, आपले निगेटिव्ह थॉट्स आहेत. आणि त्याच्यावर जर आपण काम नाही केलं तर वर्षानुवर्ष निघून जातात, कळत नाही आपल्याला. आणि मग आपण म्हणतो ना की माझं जगायचं राहून गेलं. आणि आयुष्याच्या आपण बघतो की खूप लोकांना त्यांच्या आयुष्याच्या लास्टच्या टायमिंगला खूप वाईट वाटत असतं की यार मला ह्या गोष्टी करायच्या होत्या. मला पण कुणी इन्स्पायर्ड करायला माणूस नव्हतं किंवा कुणी मला सपोर्ट नाही केला किंवा भरपूर किंवा मी डिसिजन नाही घेतला किंवा मी रिस्क नाही घेतली लाईफमध्ये. तर मित्रांनो आपल्याला असं रिग्रेट किंवा पश्चाताप नाही झाला पाहिजे मित्रांनो.